हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता झाली आहे सकाळी उठल्या उठल्या मी पूर्ण घर आवरून घेते। त्यात मी ब्लँकेटच्या घड्या करणे, अव्यांची खेळणे आवरणे आणि थोडीफार डस्टिंग वगैरे करून घेते। हे सर्व आवरले की मी घराला झाडू पोछा मारून घेते आणि यामुळे दिवसाची सुरुवात अगदी फ्रेश होते। हे अव्यांचे डायपर चेंजिंग स्टेशन आहे। इथे मी अव्यांचे डायपर, वेट वाइप्स आणि काही कापडाचे नॅपी ठेवते आणि डायपर चेंजिंग शीट म्हणून मी गोधडी यूज करते, ती पण मी इथेच ठेवते। खूप दिवसांपासून सोफ्यांच्या कवर सुद्धा धुतल्या नव्हत्या, म्हणून आज धुवायला काढल्या। आता घरातील सर्व पसारा आवरल्यानंतर मी घराला झाडू मारून घेते। सकाळची क्लीनिंग आवरली आहे, आता मी फ्रेश होऊन घेते। आणि आता मी आली आहे किचन मध्ये। आज जेवणाचा मेनू आहे वरण, पोळी, वांग्याची भाजी, भात आणि ताक। त्यासाठी सर्वात आधी मी इथं वांगी चिरून घेते। वांग्याची भाजी आमच्या विदर्भामधली फेमस आहे। आमच्याकडे प्रत्येक लग्नामध्ये वांग्याची भाजी असते। आम्ही कधी ट्रिपला गेलो तर तिकडचे जेवण खाऊन आम्ही खूप बोर होतो। त्यानंतर घरी येताच आमची वरण, पोळी, वांग्याची भाजी फिक्स असते। वांगी चिरून झाल्यानंतर मी त्यांना मिठाच्या पाण्यामध्ये भिजवते। असे केल्याने वांगी काळी पडत नाही। त्यानंतर मी बटाटा सुद्धा कापून त्यामध्येच टाकला। आता इथं वरण भाताचे कुकर सुद्धा मी लावून घेते। त्यासाठी कुकरच्या एका भांड्यामध्ये मी तुरीची डाळ घेतली, दुसऱ्या भांड्यामध्ये तांदूळ घेतले, ते स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड केले। कुकरमध्ये पाणी घालताना त्यामध्ये मी एक लिंबू घालते। असे केल्याने कुकर काळे पडत नाही। लास्ट टाइमला मी घातले नव्हते म्हणून माझे कुकर काळे पडले आहे, पण यावेळेस ते स्वच्छ होऊन जाईल। इथे मी वांग्याच्या भाजीसाठी मिरच्या कापून घेते। वांग्याची भाजी ही दोन प्रकारची असते, एक लाल पण करू शकतो आणि एक हिरवी पण करू शकतो। हिरवी करायची असेल तर मिरच्या घालायच्या आणि लाल करायची असेल तर लाल तिखट घालायचे। वांग्याच्या भाजीसाठी कढईमध्ये मी थोडे ऑइल घातले। त्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, चिरलेल्या मिरच्या, त्यानंतर यामध्ये आलं लसूणची पेस्ट छान भाजून घेते। त्यानंतर यामध्ये हळद, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी धने पावडर घातली। त्यानंतर चिरलेली वांगी आणि बटाटा यामध्ये घातला। याला 1 ते 2 मिनिट मी असेच परतवून घेते। त्यानंतर यामध्ये मी थोडे मीठ घालून गरम पाणी ॲड करते आणि याचं झाकण बंद करून 15 ते 20 मिनिट भाजीला शिजू देते। अव्यान त्रास देत होता म्हणून त्याला मी चेअरमध्ये बसवले आणि माझ्याजवळ ठेवले। मी किचनमध्ये काय करते यामध्ये त्याला खूप इंटरेस्ट असतो आणि त्याच्याशी बोलता बोलता माझा स्वयंपाक केव्हा होतो मला सुद्धा कळत नाही।
त्याला खेळण्यांपेक्षा माझी किचनमधली भांडी जास्त आवडतात. तवा गरम असल्यामुळे तूप वितळायला यावरतीच ठेवून देते. आणि आता माझे कुकर सुद्धा झाले आहे. इकडे पटापट वरण बनवून घेते. आमच्याकडे वरण सुद्धा खूप सोपे असते. यामध्ये आम्ही फक्त हळद आणि मीठ घालतो. त्यानंतर इकडे माझं ताक सुद्धा बनवून झालेलं आहे. ह्याची रेसिपी मी 2-3 वेळा ऑलरेडी चॅनलवरती टाकली आहे, म्हणून यावेळी स्किप केली. आणि माझा आवडता कोथिंबीर वांग्याच्या भाजीवरती घालून घेते. आणि आज अव्यांची जेवण करताना फक्त मस्ती चालू होती. आज त्याला जेवणामध्ये मी वरण भात आणि थोडीशी वांग्याची भाजी दिली आहे. अव्यान 1 इयरचं झाल्यानंतर त्याला मी वेगळे काही देत नाही. त्याला आमच्यामधलेच थोडेफार मी जेवायला देते. त्यानंतर दुपारी आम्ही थोडे फ्रेंड्ससोबत बाहेर गेलेलो. आणि आता झाली आहे संध्याकाळ. आज जेवणामध्ये एग रोल आहेत. एग रोलसाठी मी कांदा आणि टोमॅटो लांब लांब कापून घेतले. सर्वात आधी मी एक अंड फोडून त्याला चांगले फेटून घेते. नंतर त्यामध्ये थोडेसे सॉल्ट ॲड करते. इथं मी पॅनवरती छान ऑइल पसरवून घेते. नंतर त्यावरती फेटलेलं अंड टाकते. त्यानंतर लगेच त्यावरती एक चपाती ठेवते. त्यानंतर चपातीच्या वरच्या साईडला छान तेल लावून घेते. ऑमलेट छान झाल्यानंतर चपाती उलटवून घेतली. आता त्यावरती इथं मी थोडीशी शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस घातला. ते छान पसरवून घेतले. त्यानंतर त्यावर मी उभा चिरलेला कांदा आणि टोमॅटो घातला. आणि त्यासोबतच यामध्ये मी लेट्सचे 2 पाने ॲड करते आणि चपातीचा रोल बनवून घेते. असा एग रोल खूप टेस्टी लागतो. त्यामुळे वीकमधून एकदा तर आमच्याकडे आवर्जूनच बनतो. अव्यांना रोल खाता येणार नाही, म्हणून त्याला आज मी स्वीट पोटॅटो देणार आहे. स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ्याला आधी मी शिलून घेते आणि त्याचे छान काप करून घेते. काप केल्याने स्वीट पोटॅटो लवकर शिजतो. रताळी बाळासाठी खूप पोषक असतात. यामध्ये व्हिटॅमिन A, C आणि E असते. त्यानंतर स्वीट पोटॅटो कुकरमध्ये घालून त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड केले आणि इथे कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या. स्वीट पोटॅटो छान झाले आहे. याला थोडेसे मॅश करून घेते. मॅश करून झाल्यानंतर यामध्ये मी थोडेसे दूध ॲड केले. इथे मी साखर टाकत नाही आहे. स्वीट पोटॅटो ऑलरेडी स्वीट असतो, त्यामुळे त्यामध्ये काहीही स्वीट टाकायची गरज नाही. आणि असे पण अव्यांना मी कधीच साखर देत नाही. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.